आली बघा आपली. अगं बाई आप्पे हालीच बाई तू. बरं झालं. आता सांग ह्यातलं तुला काय बनवू तुझ्या आवडीचं खायला? तू नुसती ऑर्डर सोड. अक्का अगं असं काय करतेस? तुम्ही सगळेजणी मोठ्यात माझ्यापेक्षा, तुम्हाला जास्त अनुभव आहे. मी काय ऑर्डर द्यायची तुम्हाला? आप्पे तू काय बोलायला ऐकतीस आहे आम्हाला? आता सगळ्यांनीच थोडे थोडे भाजी आणल्यात ना, मग आपण एक काम करू, सगळ्या भाज्यांची मिळून एक भाजी बनवू काय? हा चालतंय की तसं पण. चाल. हे बायकांनो चला पटापटा आवरा. आप्पे तुझ्या लग्नाचं वेगळं जेवण पाहिजे बरं का आम्हाला. अगं अक्का आता का लग्नाचं जेवण असं समजा की. अर्जुनराव लय हुशार आहे की. दुईत एक काडी करू नका तुम्ही. नाही नाही भाऊजी, लग्नाचं वेगळं जेवण पाहिजे. हा बर 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 तसं करू. नाही ते एक काम करू, एखादी पुढची गोड बातमी आली ना की देऊ जेवण. मग काय अर्जुनराव कधी आहे पुढची गोड बातमी? आता काय कलेक्टर मॅडम म्हणतील तेवढं करू. गप्प बसा तुम्ही जा की दुसरं काहीतरी काम करा. लाजली बघा पोरगी. बंदूकच मागवतो आणि गोळ्याच घालतो तिला. खटक्याव बोट आणि जाग्याव पलटी. ए लुक तू काय तिची हिंमतच कशी झाली, सगळ्यांसमोर मला बोलती. आता सोडत नसतो तिला. अरे घे जरा थंड घे, एवढं नको तापू. तुमचं काय जातंय, तुम्ही काय पडू नका ह्याच्यात. ए जरा सांभाळू ना, उगा वड्याचं तेल वांग्यावर काढू नको. संकल्प. साहेब इथं धंदा बंद व्हायची वेळ आली. काय नाही होणार लोक तू के. साहेब कलेक्टर आदेश काढतो म्हणलाय. थांब की जरा. आमदार होतोय मी, आमदाराला झुकून सलाम करतात ही लोक. हा मग कलेक्टर असू दे ना, तर कलेक्टरचा बाप. आमदार म्हणाल तीच ऐकायला लागतंय. साहेब तुम्हाला लय स्पष्टच सांगतो, अर्जुननं फसवलं तसं तुम्ही. नाही तसं काय होणार नाही, साहेबांचा शब्द आहे. साहेब त्या अर्जुनला सगळ्यांसमोर नागडं करणार होतो मी, पण सरकारने गप बसवलं. का? लुकतुके तुमच्यावर बी विश्वास नाही माझा. तुमचं काय जात होतं? अरे तो माझ्या घरचा माणूस आहे लुक तू के. इलेक्शन होऊ दे अजून. तू येडा आहे का जरा? अरे त्यानं आपलं बी काढलं असतं सगळं. म्हणून म्हणतोय मी इलेक्शन होऊ द्या. साहेब कसं आहे ना, आज मी मुंबईला होतो, तिथं 3 हाफ मर्डर केलेत मी, आणि ते सगळं सोडून गावाकडे आलोय. आता जर का गोष्टी माझ्या गळ्याशी आल्या तर आता हाफ मर्डर नाही, डायरेक्ट विकटच. लुकतुके आता तुला तापलाय, जा घरी जा, आपण करू काहीतरी. जा. साहेब काय बी झालं ना तरी धंदा बंद नाही झाला पाहिजे. धंदा बंद नाही झाला पाहिजे. लुक तू के, माझा शब्द देतो, तुझा धंदा बंद होणार नाही म्हणजे नाही, फायनल. तरी बी त्या नवरा बायकोला सोडणार नाही मी. आता जा तू शांत हो. नंतर बोलू आपण. विषय लय खोल आहे बरं का साहेब माझा. खरं तर तुमच्यावर लोकांचं असलेलं प्रेम पाहिलं आम्ही. तुम्हाला इथे आसगावची आस म्हणतात तेही कळलं आम्हाला. तर तुम्ही तयारी कशी केली ते सांगा. मी माझी सगळी तयारी घरूनच केली होती. मी 2 वर्षांपासून अभ्यास करत होते. तुम्हाला घरून अभ्यास करताना काय अडचण नाही आली? मग अडचणी आल्यात की, पण त्या अडचणींवर मी मात करत राहिले. आणि खरं तर मी आज इथवर पोहोचले ते माझ्या सगळ्या घरच्यांमुळे. ते माझ्या सोबत होते ना, म्हणून झालं बघा हे शक्य. आणि अडचणी येतच होत्या,
पण त्यासोबतच मला प्रेरणा मी एक मिनिट हा. अगं मला कशा हे माझे मिस्टर सब इन्स्पेक्टर अर्जुन विनायक कदम नमस्कार. यांनी मला लई सपोर्ट केलाय. मॅडम तुमच्या दोघांचा एकत्र एक फोटो घेऊ का? घ्या की. अर्जुन आपे त्या आरशाची किनार आहे ना थोडी पुसली पाहिजे का? शर्ट काढ. काय एवढं अर्जुन शर्ट काढ. तुला केवढं लागलंय? अगं आपे नाही लागलंय तुला? एवढं काय नाही लागलं. एवढं नाही लागलं म्हणजे? अर्जुन ते काळे निळ झाले. मी तुला सकाळपासून कितीदा विचारलं तुला लागलंय का लागलंय का? सकाळपासून तू पिडतोय. मला मला नको दे. काय 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 पण बाबांच्या मध्ये काय 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 अरे लागलंय तुला? तू अगं एवढं काय दुखत नाही ते. तू खाली बस बरं आधी. बस इथं. हॅलो मी आलीच. आपे बस. डॉक्टर मला माहितीये हे वण आत्ताचे पण हा भार लय आधीचा आहे. नाही. नाही यार तू खरंच आहे हे. अजून आपल्या लग्नाच्या आधी आपण पहिल्यांदा जेव्हा भेटलो ना तेव्हापासून तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होतास. आणि मी तर तुला पाहिलंही नव्हतं तेव्हा. आमदाराच्या पोराने जेव्हा माझी ओढणी ओढली होती तेव्हा तू पाठीशी खंबीरपणे उभा होता. कदम काय म्हणतात नियती नियती. हा आपे तू म्हणली ना मला आता आयुष्यात ज्यावेळी मी पडले त्यावेळी तू होतास सावरायला है ना. आता मी काय सांगतो एक आयुष्यात तू जराशी असशील ना सोबत तर मी पडणारच नाही कधीच कुठंच. तिकडे काय काय ना एक सांग मी आतापर्यंत लय यायला तुझ्यावर शंका घेतली पण अजून इथून पुढे असं नाही होणार. कारण मला कळून चुकलंय तू लई सच्चा आहेस रे. इथून पुढे कधीच नाही घेणार शंका.
कधीच नाही. अरे लागलं ना. नाही अगं नाही ते हे असतं ना ते प्यार का मिठा मिठा दर्द तो असेल बहुतेक है ना. मोरे मतदान कार्ड चेक करायचं सगळ्यांचं मगच आत सोडायचं. दादा काय वडापाव वगैरे नाही नको. सरबत थोडा घेतो नंतर. वर्षातही बचत गटाच्या सगळ्या महिला आल्या पाहिजेत काय. चला. किती टक्के झाले? 20. शम्मारी तो हाय का हितच. लुकतुके लईच मनाव घेतलं वाटतंय तू. सोडणार नाही मी ह्याला. माझ्याकडनं ट्रॉली घेतली गावभर मिरवणूक काढली आणि शेवटी उलटला माझ्यावरच. अजिबात सोडू नको बघ याला. आत्ता जाऊन गचंडी धरतो त्याची. लगेच नको. आपल्या सुजय साहेबांचं मतदान सुरू आहे. ते काय का असं ना ती आपली समजती कोण स्वतःला. उद्या ती काय बी झाली तरी शेवटी हाय कोणती बाईच ना. मला बोलती मला. तुके त्या आपलीची काही चूक नाही. सगळी चूक ह्या अर्जाची आहे बघ. म्हणूनच तर ना अबे आधी जे काम करायला ते तर कर. सुजय साहेबांना मतदान कर मग कर काय करायचे ते. चल 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 चल. या स्वप्नील सर. हा. हे आपले लुकतुके साहेब वाळवाले. नाव लिहायची काय गरज नाही ना. नाही हा म्हणजे काय गरज नाही ना. नाही लिहावं लागेल. जाऊ द्या सर मी आहे नाही. जाऊ द्या जाऊ जाऊ तसं जाऊ द्या सर जाऊ द्या. काय सब इन्स्पेक्टर साहेब ड्युटी नीट करायची बरं. पैसा बोलता है, पैसा बोलता है. सुजय भाऊ. काय झालं साहेब? चिंचुके नमस्कार हाय हॅलो काय आहे का नाही का डायरेक्ट काय झालं. अहो साहेब तुमचंच आहे पोलीस स्टेशन. बोला की. तुम्हाला नाही का आज इलेक्शन ड्युटी. अहो साहेब सगळेच इलेक्शन ड्युटीवर गेले तर इथं पोलीस स्टेशनात कोण थांबणार नाही का. कशाला लाकडं कागद सोडून काय या स्टेशनात. त्याला सोडा चल रे. अहो साहेब तसं सोडता येणार सोडा नाही. त्याला. अहो साहेब साहेबांना विचारलं पाहिजे आमच्या. मी सांगतोय ना सोडा म्हणून सोडा. मला एकदा अर्जुन सरांना फोन लावू द्या मग काय असेल ते बघू आपण. ठीक आहे चालतंय. तू तुझ्या साहेबाला फोन लाव मी करप्शन स्क्वॉडला फोन लावतो. हा आणि ती फाईल तुझ्या वहिनीसमोर देतो टाकून. फोन दे मग काय व्हायचंय ते. चालतंय ना. अहो साहेब थांबा की मी सोडतो म्हणलंय ना तुम्ही ना. साहेब फोन कट करा पहिल्यांदा मी सोडतो. म्हणलं होतं ना मला सोड म्हणून. आता बघा रॉकेट आहे ना कसा आडवा तुडा घुसतोय. चल रे काम आहे आपल्याला. अर्जुन काय झालंय तुला. कुठे काय मस्त शांत शांत काय. ते भूक लागली असेल बहुतेक. तुला भूक लागली का मग मी घरून डब्बा मागवते. नाही चिंचुके बरोबर झालंय बोलणं माझं. तो म्हणलाय की तू येतो ड्युटीला मग मी जाईल. मग मी येईल घरी जेवायला. अरे खरंच का. हा येईल. नाही तर मी डब्बा मागवते. नाही नको मी येतो घरी.
ह्या आपल्याला इथनं काढावं लागेल बरं. तर ते इथं असेल तर आपल्याला फेक मतदान करता येणार नाही. महिला बचत गटाच्या बायका आल्यात का? काही आल्यात काही बाकी आहेत. पाठवतील का आम्हाला मग त्या? ते बेस्ट आहे. ये कलेक्टर मॅडम, एक मिनिट या ना जरा. ह्या काही 10-12 बायका आहेत बचत गटाच्या, त्या आल्या नाहीत अजून. एकदा जाऊन येते का तू? बरं हा म्हणजे तू गेली तर त्या पटकन येतील नाही का, वेळ बी कमी आहे. हो चालतंय भाऊजी, मी येते बोलू. लिस्ट देऊ का? नाही नाही, मला माहिती आहेत की आलीच. ठीक. आई, मावशी, या पटकन या. आपले गेले तर मतदान करू ना, जावं नको. शिवताई भाऊजीने लई चुकीचं केलं. अप्पे, तू शांत हो बघू. हे घे पाणी पी. मला नकोय पिवताई पाणी, आणि मी अशी कशी शांत होऊ सांग तू. ते मला सांग, आपण काय आज ओळखतो का या लोकांना? अगं पिवताई, पण अगं आज निवडणूक आहे, ती तर होऊ द्यायची ना. निवडणुकीच्या आधीच ते असं वागले. हे तुला माहिती ना, सुजयचा स्वभाव आधीपासूनच असा आहे. पिवताई अगं मग ते खोटं का बोलतायत? जाऊन दे ना, सोड तू. असं कसं सोड पिवताई, तुला दिसत नाहीये का? हे बघ, मला सगळं दिसतंय, पण काय करायचं ना तेच कळत नाही. पिवताई तू असं काय बोलतीयस? अगं दुसऱ्या कोणाचा नवरा असता तर, तुझा नसता तर? सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं मी आता इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा मला प्रश्न विचारला, तुझा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर तू काय करशील? मग काय म्हणालीस तू? ठामपणे उत्तर दिलं, मी त्याच्यावरही कारवाई करेन. आपे, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. असं कसं म्हणतेस पिवताई तू? आतापर्यंत त्यांनी फसवलंय मला, काय सगळ्यांनाच फसवलंय. अगं माझ्या तोंडातून त्यांनी लोकांना आश्वासनं द्यायला लावलीत ना, आणि आज काय केलं? लोकांना पैसे शी. तू शांत हो बघू. पिवताई, मी तेव्हा शांत होईल जेव्हा यावर काहीतरी कारवाई होईल. आपे, यावर काय करणार आहे आपण, सांग बरं. हे बघ, मी सांगते ते ऐक. तू ट्रेनिंगला जा, तू ऑफिस जॉईन कर, आणि मग. पिवताई मी कलेक्टर झाली आहे, मला उद्या चालून ऑफिस जॉईन करायला लागेल. माझ्या घरचेच असे वागल्यानंतर मी कसं काम करणार आहे? मग काय करायचं असं म्हणणं आहे तुझं? माझं फक्त एवढं म्हणणं आहे की याची बातमी झाली पाहिजे. सुजय भाऊजींनी पैसे वाटले याची बातमी झालीच पाहिजे. नाही देऊ शकत मी. का पिवताई, का नाही देऊ शकत? अगं कॉलेज मधली आपे, आता आपण कॉलेजमध्ये नाहीये. मला एक लहान मुलगा आहे, अगं त्याचा तरी विचार कर. पिवताई अगं तू काय बोलतेस? आपे, तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस की मी आरूला घेऊन एकटी कशी राहिली आहे. गावातली लोक माझ्याविषयी काय विचार करायचे ते. आरू किती शांत शांत झाला होता, आत्ताशी कुठं तो घरात आल्यावरती खुल्लाय. अगं हो पिवताई, पण त्या गोष्टीची किंमत तू या गोष्टी. मला हे असे अवघड प्रश्न नको विचारूस, माझ्याकडे नाहीये उत्तर. प्लीज मला फक्त बातमी कर असं म्हणू नकोस प्लीज. आणि आपे, आपल्यातलं हे नातं माझ्यासाठी कायम असंच राहील. सुजय भाऊजींच्या आजच्या बोलण्यावरून कळालंय ते लोकांसाठी काही काम नाही करू शकत. नाही तसं काय नाही. त्यांची बाजू का घेतोयस? मी त्याची बाजू नाही घेते, मग काय करू? मला कंटाळा आला या सगळ्या घरातल्या भांडणांचा. मग सुजय भाऊजी जसं वागतात तसं त्यांना वागू द्यायचं का? तुला एवढ्या दिवसात लक्षात आलं नाही का? माझ्या घरातली माणसं अशीच आहेत. माझ्या घरचे नाहीत का ते? तुझ्या बोलण्यावरून तरी वाटत नाही मला तसं. म्हणजे हे जे काय बारक्यासारख्या गोष्टींवरून तू सारखं बारक्यासारख्या नाही अर्जुन, ही बारकीसारखी गोष्ट नाहीये. अरे ते ताई, त्यांचं 10 वर्षाचं बारकं लेकरू होतं, त्यांना मारलंय. आपे, जर सुजयने त्यांना दारू पाजली नसती ना, त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी पैशाने दारू पिली असती आणि बायकांना पोरांना मारलंच असतं. अच्छा, म्हणजे या सगळ्यात माझी चुकी आहे. मी तरी थांब, मला नीट सांग. मला तू नीट सांग, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्यासाठी जास्त महत्वाचं काय? तुझी नाती का तुझी तत्व? काय उत्तर? अर्जुन, जर माझं पोस्टिंग साताऱ्यात झालं ना तर मी कसलीच हायगाय करणार नाहीये. मी या घरात घरची सून असेल, पण उमऱ्याच्या बाहेर मी फक्त आणि फक्त लोकांची असेल.
काय करू पाले एकटीच स्वयंपाक करती का काय? हा थोडं राहिले आवरते. काय ग रुक्मिणी एवढ्या 3 सुना तुला, पण एवढी तुझी मोठी सून किती राबते ग घरात. काय करायचं बाई, त्या दोघींनी त्या गावावर फिरत असतात बघ. अहो असं काही नाही आई, त्या दोघींना कामं असतात ना. हा कसली कामं? घरातली कामं सोडून गावच्या गावक्या करायची कामं आहेत त्यांना फकस्त. नाहीतर काय. रुपाली तुला ना मी खरंच कधी बोलले नाही, पण आता बोलतेच बघ. म्हणे तू काय बोलूच नकोस बाई. काय झालं आई? नाही रुक्मिणी, दम जरा मला ना राहवतच नाही अगं. रुपाली खरंच मी आता बोलतेच बघ तुला. रुपाली अगं डॉक्टर काय म्हणतात ग? काय म्हणणार डॉक्टर? चालू आहे ट्रीटमेंट. अगं तुझी गाडी पुढे जात नाही का हे माहिती आहे का तुला? का? हेच अशी सगळी घरातली कामं करत बसती ना तू, आराम मिळतो का तरी तुला? नाहीतर काय. अगं रुपाली, अगं आता घरात 8-10 माणसांचं 2 टायमाचं जेवण, धुनी भांडी आणि साडलोट. हा अहो पण आपण आणि पिऊ असतात की मदतीला? आहेत ना, नुसत्या नावाला तोंडी लावायला. अगं मऊ लागलं की कोपऱ्यापासून खणणाऱ्यात दोघी पण. असं नाही हो आई. अगं नाही रुपाले, तू लय भोळी आहेस बघ, आणि त्या पक्या चॅप्टर आहेत त्यांनी ना गोड बोलून बोलून तुला गंडावलंय. अहो मावशी, हे बघ बाया रुपाली, तुला जर बाळ पाहिजे असेल ना तर तू आराम केला पाहिजे, एवढं कळतंय मला. हा अगं रुपाली, अगं कधी कधी स्वार्थी झालं पाहिजे माणसानं. अगं स्वतःचा पण काहीतरी विचार करायला पाहिजे का नको? हा मग हे बघ, तू एक काम कर आता ना, तू काय काम नको करू, तू जाऊन फक्त आराम कर. आवडते इथलं आणि राहू दे, आम्ही बघू काय कामाचं, तू जा आराम कर. जा. बर. रुक्मिणी आता हे बंद नाही झालं पाहिजे बर का, चांगलं लावून दर हे. नाही सरांचा फोन आहे का? सांग की मग, उचल आणि सांग मी येते म्हणून. हा सांग. हॅलो सर, मला नाही जमणार यायला. पिऊताई अगं. हो कलेक्टर मॅडम, तुम्ही कितीतरी टिवटिव केली ना, शेवटी ती माझी बायको आहे हे विसरू नका. त्याच वाईट वाटतंय भाऊजी. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. बापू तुम्ही कधी आला? अहो मगाशी झालो, बघितलं तुम्हाला शोधत होतो, दिसला नाही कुठं. गाण्याचा आवाज आला, म्हणलं इकडेच असणार आहे. आपलं असंच असतंय बघा बापू, निवांत गाणी म्हणत म्हणत काम करायचं. माझं बी काम होत आलंय, जरा चिक्कूच्या बागेत गावात वाढलेलं, म्हणलं काढून टाकावं. काय म्हणताय बाकी? काय नाही, इकडनं निघालो होतो, म्हणलं तुमची गाठ घ्यावी. बापू आता राणी नसेलच ना रस्त्यावर? का हो? आता लेक एवढी कलेक्टर झाली म्हणल्यावर हे बी आहेच, काय पण म्हणा नाही राव.
आता जीवाला लय गार वाटतंय बघ. वाटणारच की बापू. आप्पीच्या स्वप्नासाठी तुम्ही नुसती का वाट बघितली नाही तर तिच्या बरोबर राबलाय. लई मेहनत घेतली बघा तुम्ही. मला तर असं वाटतंय आप्पीसारखी लेक प्रत्येक घरात असू दे आणि तिचा बाप बापू सारखा असू दे. तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय असं वाटतंय बघा मला. नाही साधी गोष्ट नाही ती बापू. आता खरी कसरत पुढे येऊ. पुढं आणि काय हा? पुढं काय म्हणजे काय. आता पोस्टिंग आलं अजून पुढची प्रोसेस. अहो काय झालं कापलं काय. बघू बघू बघू. अहो, थांबा थांबा. काय नाही बापू थोडी माती लावली की झालं. विनायकराव मला वाटते आता बास करा बरं का तुम्ही. काय काय म्हणून काय विचारताय. असं शेतात काम करणं बंद करा. हा मला बी वाटतं तसं कधी कधी. मग खरं आहे का नाही मी बोलतोय ती. खरं सांगू का बापू मला तर असं वाटतं बघा निवांत घरात बसावं. नातवंड खेळवावी. लेकाकडनं सुनेकडनं लाड करून घ्यावेत बस. हे सगळं खरं आहे पण विनायकराव मला वाटते ते रक्त थांबणं झाले. आपण त्याला मलमपट्टी करू. थांबल की. नाही 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 थांबायचं. चला तुम्ही चला चला. ह्यांना तर नातवाची ओढ लागली. आता आप्पीच्या पोस्टिंगचा विषय काढू तरी कसा. जाऊ दे आता नको बोलायला राहू दे. ऐक माझं असं करू नको. नीट विचार करून निर्णय घे. हा सर. सॉरी सर. सर माझ्या घरी जरा अडचण झाली त्याच्यामुळे मला येता नाही आलं. नाही सर खरंच सॉरी. हो हो सर मला कळतंय. मी एक दिवस येऊन जाते सर ऑफिसला. ओके ठीक आहे. पिवताई अगं तू काय केलंयस. मी आलेच. काय बाया या आजकालच्या पोरींना. मावशी आता ऐकलं ना तीन तुमचं. मग आता तरी नका ना टोचून बोलू. हा या मॅडमचं ऐका म्हणजे साऱ्या घरादाराचं कल्याणच आहे. मग चल रुक्मिणी दम जरा. ज्याच्यासाठी आले तेच राहिलं. साखर खायची राहिली माझी. लहानपणापासून ओळखतो या माणसाला मी. दुःख कधी दाखवत नाही. लय लागलं त्याला. लय लागलंय. काय करणार. माझ्या येण्याचं नशीबच फुटकं. पाहिजे ना त्याला. आपण काय बोलू शकतो. आप्या निघतो आम्ही. तुम्ही दोघ जण निवांत बोला. हा आप्या नको काळजी करू बाळा. येऊ का आम्ही. चल येतो.
चल आपे. अर्जुन मला काय करू काहीच कळत नाहीये. तू रडू नको फक्त. कलेक्टर असून कोण रडतं का? तसं नाही रे अर्जुन, मला दोन्ही पाहिजे ना. मला तू पाहिजे, बाबा पाहिजे, आपलं घर पाहिजे, मला कलेक्टर होणं पण पाहिजे ना. तुला दोन्ही मिळणार आहे. कदमांकडे बघून मला पण टेन्शन आले खरं. पण आपे मला कदम नेहमी सांगतात की जे नियतीच्या मनात असतं ना तेच होतं, तेच मिळतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नियती कायम आपल्या बाजूने आहे की नाही? कदम आईची आठवणी ती काय? अरे ये की बस बस. कदम आज आई असते तर काय म्हणली असते? कशाबद्दल? तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल म्हणतोय मी? हा मी म्हणतो तेच. काहीतरी बोल नका. अरे शपथ. अर्जा अरे तुझी आई लय भारी होती. अरे तिचा घर, तिचा संसार सोडून ती कधी गेली नसती. म्हणजे आपे सोडून जाते असं म्हणताय? अरे तसं नाही अर्जा. नाही, जे काय ते स्पष्ट बोला कदम. अर्जा अरे मी कधी अडून बोललोय का तुझ्याशी? मग काय तुम्ही उगाच आहे ना लय भारी बनाय जाऊ नका. म्हणजे तुम्ही आहे करा, मी आहे तुमच्या पाठीमागं, माझ्या आशीर्वाद लय भारी बनाय जाऊ नका. जे काय ते स्पष्ट बोला. अरे तसं नाही अर्जा. मग कसं आहे कदम? मी असं म्हणत होतो की तुझ्या आईनं तिचं घर संसार कधी सोडला नाही, पण तिनं आपल्याला पण कधी अडवलं नसतं. खरंच? खरंच शपथ. ती म्हणायची ज्याचं त्याचं आयुष्य असतं, आपण नको बांधून घालायला. मला तर कळानच काय करायचं. बाप आणि बायको या दोन्हीतलं एक निवडायची वेळ आली का अर्जा? नाही मला नाही निवडायचं काय. काय गप्पे कसला विचार करतो? तेच तेच काय? तेच काय करायचं, कसं करायचं? झोप आपे आता. अर्जुन असं कसं? पुढच्या सगळ्या गोष्टी यावर आहेत ना. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावर विचार करून काय होणार रे? वा बाहेर छाती टोकपणे बोललास की. हो मी आता बी तेच म्हणतोय. ट्रेनिंग तर पूर्ण होते ना, पोस्टिंगचं बघू आपण काय करायचं. बघू म्हणजे? मला एक सांग आपे, तुला लग्न होईल असं वाटलेलं का तुला? सांग ना. मग अगं मुहूर्त आला होता समोर, 4-5 मिनिटं उशीर झाला असताना तरी तू ते संकल्प गब्बस रे. मला ती कल्पना नाही करायची. होईल काहीतरी म्हणजे नियतीवर सोडून द्यायचं सगळं. हा अगं आपे मला आहे ना तेव्हा असं लय आतनी वाटत होतं आपलं लग्न व्हावं आणि झालं. नाही अर्जुन, पण आता बी तसंच होईल. मी म्हणलं ना तसं मी आहे ना सोबत तुझ्या कायम.
हा बोल ना. काय तिसऱ्या फेरीत पिछाडीवर आहे? बरोबर ऐक, काय कळलं तर पहिला फोन मला फिरवायचा. हा ठेव. काय आमदार साहेब कसलं टेन्शन घेताय? बर किती फेऱ्या झाल्या? 2 फेऱ्या आणि दोन्ही फेऱ्यात सुजय भाऊ आघाडीवर. पण ह्या फेरीत पिछाडीवर आहे ना. या फेरीत जर आपण आघाडी घेतली ना 100% आपण जिंकू मग समज. हो सरकार. काय काय सुजयराव, काय गडबड? चालीत मोजणी. आप्पीनं भाषण केलेली गाव आहेत बरी सगळी. अरे पण ह्या पक्षात काही मत देणार नाही ती. नाही आप्पीने भाषण केलंय ना, मग मत आपल्यालाच. जिंकतेच बघ आता. असं काय नाही, तुझ्या तर जिंकणार आहे. हा बोल. काय? अडीच हजार मतांनी आघाडीवर आहे. अरे काय सांगतोयस? हा ठेव. अरे अभिनंदन. ऐ समाजला पाट्या. लागली लागली शिट आपल्या तर लागलीच. अभिनंदन. अभिनंदन आमदार साहेब. सुजा नाव काढलं बाबा तू. असाच मोठा हो बाबा. आपे अगं निधन दिराचं अभिनंदन तरी कर. हो भाऊजी अभिनंदन. आता मस्त काम करा. चल सुजा बाहेर जाऊ, पोरं थांबलेत बाहेर. हा तू हो पुढं, आलोच मी. जाऊ जाऊ, चांगला गुलाल घेऊन जावा. अनबर करे संकल्प. त्या साळुंकीच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे की सुजयराव 2,500 मतांनी पुढे आहेत म्हणून. सुजा आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लई चांगलं झालं बघ सगळं. हा मस्तपैकी आमरसपुरीचा बेत करूया आज. आज जोरात बेत करा. होय की आता कार्यकर्त्यांना खायला करा काहीतरी. हो मी बघते भाऊजी. आपण दोघी मिळून करूया. ए रुपाली, अगो सकाळपासून ग तू किचन मध्ये एकटी काम करती. आता कुठं जाते तिथं करायला? जा आराम कर. तू जाऊन आराम कर. हा गाव कदम एकटे बसलाय निवांत. काय नाही रे, बाहेर जरा गर्दी आहे म्हणून बसले आपला इथे एकटाच निवांत. पण तुमचा लाडका पुतण्या तर आमदार झाला. हे आहेच की रे. काय झालंय कदम? कुठं काय तो? नाही पण दुसरं काहीतरी कारण असणार आहे. अरे मला दंगा आवडत नाही, माहित आहे ना तुला. कदम तुम्हीच मला ओळखता असं नाही काय? म्हणजे जागती अशी जाणार आहे लांब बाहेर, तुम्हाला बी नकोय नाही? अरे तसं नाही अर्जा. शपथ घ्या ना माझी. अरे अर्जा नाही शपथ घ्या ना. वाटलेलंच मला. अरे म्हातारा झालो रे अर्जा. पोरग जवळ असावं, नातवंड असावीत असं वाटतं ना आता. हा पर आपीचं स्वप्न नाही त्याच्याबद्दल बोलतच नाही मी आता. अरे पण मग दोन्ही गोष्टी एकदम कशा होणार अर्जा? आप्पीचं पोस्टिंग जर साताऱ्यात झालं होतील की दोन्ही गोष्टी. नियती कदम, नियती. नियतीच्या मनात असेल ना तर होईल मग बघ. तसंच होणार, 100% तसंच होणार. अरे पण तू काय करणार अर्जा त्या? मी नाही काय करणार. जे काय करणार आहे ना नियतीच करणार आहे बघा. एक नंबर झाल्या. कोणतरी खुश दिसतंय आज लय. मग माझे भाऊजी आमदार झालेत की. होय म्हणून खुश आहे होय? तसं नाही रे. अच्छा म्हणजे नाही खुश? अरे असं नाही, खुश आहे की. आपल्या घरातलं कोणतरी आमदार झालंय, भारी गोष्ट आहे ना. नाही खरंच भारी गोष्ट आहे. बघ ना म्हणजे एकाच घरात आमदार, कलेक्टर, म्हणजे घराच्या बाहेर सगळे लाल दिवेच. मस्करी नको करू. भाऊजी चांगलं काम करतील अशी मला अजिबात अपेक्षा नाही. सोड ना पे. असं कसं सोड? लोकांना शब्द दिलाय मी. कलेक्टर पूर्ण करणारच आहे ना तू. बरं हा
मला तुला एक सांगायचं होतं. काय? तू त्या दिवशी नाही का म्हणलास तत्व महत्वाची का नाती? तुझ्या बाबतीत हा प्रश्नच येणार नाही कधी. म्हणजे अरे म्हणजे तू कधी तत्व सोडणार नाहीस आणि मी कधी नाती सोडणार नाही. आता आप्पे मॅडम कलेक्टर झालेत म्हणल्यावर केंद्रात त्यांचं कुठं पण पोस्टिंग होणार की. पण आपल्याला साताऱ्यात पाहिजे. एकच शक्य आहे. अहो साहेब पैसे तर आपण पोस्टिंग करायची होय. काय रे? आमरस एक नंबर झालाय पण मस्त. कुणी तू वहिनी केलाय का तू केलाय? अर्जुन तुला काहीतरी वाटू दे रे. मी तुला भरवलं, मला भरव की. मी तुलाच भरवतोय. कसं आहे आमरस? मग बायकोच्या हाताला चव आहे आमच्या. वा 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 वा, भज्याचा लय भारी वास सुटलाय. पिऊ मला भजी दे जरा खायला. अगं रुपाले, अगं तुला किती वेळा सांगितलं बाया काम नको करू, जरा आराम कर म्हणून. अहो मावशी मला एका जागेवर बसवतच नाही. कंटाळा येतो बघा एका जागेवर बसून बसून. द्याई अगं तुला कामाची सवय आहे ना म्हणून तसं वाटतंय. पण लई दगदग करू नको बर का. नाही आई, पिऊ आहे की मदतीला. आता गो बाया पिऊ काम करणार का काय ग पिऊ? तुला काम येतं? नाही म्हणजे कधी काम करताना बघितलं नव्हतं ना म्हणून. तुमचंच लक्ष दुसरीकडे असल्यानंतर कसं होणार आहे मावशी? आल्या आल्या कलेक्टर मॅडम आल्या. काय कलेक्टर मॅडम काय काम करायला आल्या बाई तुम्ही इथं? मावशी कामच करतेय. आता मिरच्या घेऊन काही भाषण ठोकायला नाही जाणार ना मी. पण आप्पे तू तर चाललीस ना उद्या? अहो आई मग उद्या चालली ना, आज तर काम करू द्या की. नाही नाही अजिबात नाही. आता या दोघीशी मी तेच बोलत होते की तुम्ही दोघींनी किचन सांभाळायचं. तू अजिबात मध्ये गोंधळ घालू नको. आता या दोघींनी किचनचा ताबा घेतलाय. हा आम्हाला वाटतंय तिने करावं तर करू देत ना तिला. ती कुठं करते तवा? तिला जायचंय की तोंडवर करून. हा आधी गाव हुंडारत होती, आता गाव काय तालुका काय जिल्हा काय कुठं कुठं जाईल आणि नुसती भाषण ठोकत बसील. मावशी अजून ठरलं नाही मी कुठे जाणार आहे. अगं पण तू चाललीस ना उद्या, मग ती कशाला चाललीस? अहो आई मी उद्या ट्रेनिंगला चालले. झालं तुझं ते ट्रेनिंग का फिनिंग आम्हाला काही कळत नाही. तू घर सोडून चालली ना एवढं कळतं आम्हाला. हा अहो मावशी अशा वेळी आपणच तिला आधार द्यायला पाहिजे ना. रुपाले खरंच ग बाया तू ना लई गरीब गाय आहेस बघ. त्याचाच हिने फायदा उठवलाय. मावशी तुम्ही काहीही बोलताय. आता मी काय बी बोलते का? तू मला एक गोष्ट सांग. एवढी तू पुस्तकं शिकत होती, अभ्यास करत होती, तुला माहिती होतं ना की परीक्षा पास झाल्यावर कधी ना कधी कुठंतरी लांब गावाला जायचंय तुला नोकरीसाठी म्हणून. माहिती होतं ना? हा माहिती होत. मग झालं तर जर सगळ्यांनी बाहेर या रे. अरे दादा आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. घराची शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजेत. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र असले पाहिजेत. सरकार मला मीटिंगला जावं लागतं. जी काय करायचं ते रात्री जेवणाच्या नंतर करा. स्वप्नील सर रोज भाजी तुम्हीच आणायची. हो सरकार. रात्रीच्या जेवणात ताटात मला भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणखी काय होतं? अहो सरकार खरा सावळा गोंधळताना तिकडे स्वयंपाकघरात चालतो बघा. हा स्वयंपाकाचं पियू आणि रुपाली तुम्ही बघायचं. कळलं का? आणि घर खर्चाचे पैसे इथनं पुढे मी रुक्मिणीकडे देत जाईन. रुक्मिणी इथनं पुढे तू बघत जा. सरकार पण
हे सगळं मी बघत होते ना आधी. मग आता काय तू दिल्लीहून बघणार का सगळं? मावशी तुम्ही असं का बोलताय मला? काय खोटं बोलती ग ती? आता तू जाशील की तोंडवर करून. अहो वहिनी ट्रेनिंगला तर जाणार आहे नव्हती. मला तुझं वाईट वाटतंय विनया. बायको गेली, पोरगा आत्ता आलंय, पण त्याचा बी संसार असा. सून चालली. होय बाया, पण तरी बी तुम्ही तिचीच बाजू घ्या. मग काय तुमची घेऊ का? आणि सगळ्यात महत्वाचं, आजवर जसं मी विनाला सांभाळत आलोय तशीच इथनं पुढे त्याची काळजी घ्यायची. त्याच्यात जर काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही आणि मी आहे. बघ आप्पे, काहीतरी वाटू दे तुझ्या जीवाला जरा तरी. मावशी तुम्ही उगाच माझ्यावर पावशेरे ठेवताय. घ्या घ्या सरकार, बघा हिचा तोरा. माझ्यासाठी विषय संपलाय. चला कामाला लागा. ते सगळं साहित्य होतं तसं ठेवून देतील जागेवर. ते चिंचुके साहेब, अरे बोलणं झालंय चिंचुके, सगळं साहित्य ठेवून द्या जागेवर. जागेवर ठेवून देतील. काय ठेवायचं अर्जुन? अगं ते गव्हर्नमेंटला जमा करायला लागतं ना सगळं. तेच सामान भरायचं होतं. चिंचुके सगळं सामान भर. तू इकडे काय करतेस आपले? अरे अर्जुन, माझं लई महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. अगं पण एवढं अर्जंट काम चालू होतं ना अरे, माझं. मी स्टेशनवरच जाणार होते पण बर मी आवरून घेतोय, मग बोलू. हा तुझं चालू दे, मी इथं थांबते बाजूला. हा बर ठीक. हा अर्जुन लई टेन्शन आलंय मला. लई भीती वाटायला लागले आता. कशाची? अर्जुन मी सकाळी उठल्यापासून ना सतत डोक्यात. आधी गाव हुंडारत होती, आता गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, कुठं कुठं जाईल आणि नुसती भाषण ठोकत बसील. मावशी अजून ठरलं नाही मी कुठे जाणार आहे. अगं पण तू चाललीस ना उद्या, मग ती कशाला चाललीस? आपली पोरं खुश राहिली पाहिजेत का नाही? मग तोच तर मुद्दा आहे ना. एकटा राहायची काय मला सवय नाही का? आणि तू आहेस की माझ्या संग. त्यात काय आहे तेव्हा? हा आता पण वाटत पोर आपल्या संघ असावी, तर त्याला काय होते तेव्हा भेटतेलच की मला. हा आपे अगं तू असं सारखं तळ्यात मळ्यात कसं करतीस ग? ठरलंय ना आपलं आता. अरे ठरलंय मस्त मान्य आहे की, पण जसं दिवस जवळ जवळ येत आहे तसं टेन्शन वाढत चाललंय माझं. नाही येणार ना, टेन्शन येणार. अर्जुन नको वाटतंय रे. आपे अगं हे बघ, हे सोपं नाही, म्हणजे नव्हतंच कधी सोपं. अर्जुन आजवर घरावर नव्हतं आलं ना कधी, म्हणून. आपे अगं तुला माहितीये का, आयुष्य म्हणजे ना आपण गेम खेळतो ना, गेम तसं असतं. तुला गेम वाटतोय बे हा सगळा? अगं तसं नाही, मला पटतंय. पण हे बघ आपे, हे जे काय सगळं आहे ना हे तूच करू शकते फक्त. अगं आजपर्यंत कलेक्टर होण्यासाठी तू काय काय केलं आठव ना. म्हणून म्हणतो हे बी जे आहे ना, घरापासून लांब राहणं, हे करणं ते करणं, हे सगळं तूच करू शकते, दुसरं नाही कोण करू शकत. अर्जुन पण घरदार सोडून तुला सोडून असं लांब जायचं? लांब कुठं चाललीस तू आपे? लांब नाही तर काय. थांब. काय चाललंय? तू काय करतोयस तू?
तुला जेव्हा केव्हा एकटं वाटेल ना तेव्हा असं समज की मी तुझ्या सोबत आहे. रुमाल. अगं हा, म्हणजे रडली बिडलीच त्यानेच डोळे पुसायचे. आणि राहिला प्रश्न पाठीला साबण लावायचा, तर मी परत आंघोळ करायला तयार आहे ना. तू परत नहीं हो पाया ना किसी से. अपर्णा, आप ट्राई करना चाहेंगी? जी. का वेट अपर्णा, मैं जैसे आपको गाइड करती जाऊंगी आप बिल्कुल वैसे करते जाइएगा. अरे मैडम सर, ये क्या बात हुई? आप तो इन्हें गाइड कर रही हैं. मैंने आपको कहा था कि सेंटर पॉइंट बनाते वक्त आपकी आंखों पर पट्टी रहेगी, लेकिन ऐसा नहीं कहा था कि आप किसी की मदद नहीं ले सकती या आपको कोई गाइड नहीं कर सकता. अपर्णा, कैन वी डू इट? वेट अपर्णा, आप अपना लेफ्ट लीजिए, लिटिल मोर, थोड़ा नीचे. परफेक्ट. इसे कहते हैं प्रशासन. आप सब लोग सिविल सर्वेंट्स बनने वाले हैं और आपका काम है एडमिनिस्ट्रेट करना. प्रशासन सरकारी योजनाओं को लोगों तक पहुंचाना, उसे अच्छी तरीके से एग्जीक्यूट करना, आपका नॉलेज और यहां ली गई ट्रेनिंग का सही मायनों में इस्तेमाल करना, जो भी प्रॉब्लम है उसे ग्राउंड लेवल तक जाकर चेक करना और उसका सॉल्यूशन ढूंढना. लेकिन याद रहे, उस सॉल्यूशन को अप्लाई करना वो आपका काम नहीं है, उसके लिए लोग हैं. तो अपर्णा, फर्स्ट डे फर्स्ट लेसन, भावनाओं में मत बह जाओ. बहते हुए पानी को रोकना बड़ा ही नेक काम है, लेकिन एक कलेक्टर का काम उससे भी बड़ा है. एनी क्वेश्चंस? नो मैडम सर. गुड, होने भी नहीं चाहिए. मला फक्त आप्पीचं वाईट वाटतो. तिने एवढ्या कष्टानं सगळं मिळवलंय आणि हे सगळं असंच जाऊ नये असं वाटतं. नाही वहिनी, तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी. भाऊजी, मी ना माझ्या अनुभवावरून सांगते, किती चांगलं काम चाललं होतं माझं. बसले ना आज घरात. बरं शपथ सांगते तुम्हाला, मला असं वाटलं की ठीक आहे आपलं जाऊ देत, आप्पी करते ना तिला करू देत, आपण तिचा घरातला लोड कमी करूयात. मला कळतंय वहिनी तुम्हाला काय म्हणायचंय. भाऊजी, आप्पी ना खूप इमोशनल आहे. ती बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप मनाला लावून घेते. घरच्यांचं काय करायचं ना मला तेच कळत नाही वहिनी. आता तुमच्या समोर घरच्यांची किती वेळा भांडलोय मी, पण यांचं हेकच सोडायला तयार नाहीत. या सगळ्यात ना आप्पीचं नुकसान होणं एवढंच वाटतं. इकडे कशाला आणलंय? काय जागा बेगा घ्यायचा विचार आहे का? पण चांगली जागा आहे. बघू जरा पाणी दे इकडे. तुझ्या काय झालं? पाणी मागितलं तुला मी. सरकार, तुम्ही सगळ्यांच्या समोर नव्हतं बोलायला पाहिजे मला. अरे सुजय, मी रागात होतो त्यावेळी. तू कशाला मध्ये बोललास? राग बरं माझ्यावरच निघतो तुमचा. ती अपी नेहमी तिच्या मनासारखं करती, तिला काहीच बोलत नाही तुम्ही. अरे अकलीचा भाग आहे का तुला? आजवर तिलाच तर बोलत आलोय ना. काय नाही, काय नाही. एवढी घरची सून घर सोडून चालली, काय बोलला तुम्ही? आणि मला सांगा, आई कधी घराबाहेर पडलेली मला आठवत नाही. म्हणायचं तिला चाची तर जा निघून. सुजा, तू म्हणतो तसंच करायचंय मला. हा, तसंच करायचंय. कधीतरी ऐका माझा. त्या अर्जान विनायक काकाला मला लात मारून हाकलून द्यायचंय.
माझा सक्का भाऊ आहे त्यो. सक्का भाऊ, तुमची बाजू घेतली त्यांनी कधी? कायम आप्पीची बाजू घेता आलाय त्यो. ते काय का असं सरकार जेवढं तुमचं आहे ना तेवढं माझं बी घर येते. आणि मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. तुम्ही पोचला असेल, मी नाही पोचणार. पोचलं? हा पोचलं. अर्ज मस्त कमावतो की. सरकार तुम्ही ऐकत का नाही माझं? मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. ते माझं घर आहे आणि माझा भाऊ आणि पुतण्या कुठंच जाणार नाही. वा, मग ती आप्पी बी कुठं जाणार नाही? कळत कसं नाही? ती पोरगी कलेक्टर झाली. अरे अख्खं गाव खुळय तिच्यासाठी. विचार का करत नाही? अरे गावाच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करायला लागला तर ज्या गावानं तुम्हाला निवडून दिलं ना तेच गाव तुमच्या बुडाखालची खुर्ची काढून घेईल. आणि तुमच्या या जिंकण्यात तिचा सुद्धा मोराचा वाटा हे विसरू नका. विसरलो मी, सगळं विसरलो. तिला पाहिलं ना असं डोक्यात तिडीक जाती माझ्या. असं तोंडातून रक्त थोबडं वाटतं मला. डोसकं ठिकाण आहे का तुझं? माझं आहे, तुमचं नाहीये. सरकार आजवर सगळं तुमचं ऐकत आलोय मी. सुजा बस, सुजा बसला. सुजा उठ, सुजा उठला. सुजानी म्हटलं ती सगळं ऐकलंय. सुजा आमदार हो, सुजा आमदार झाला. सरकार एवढं तरी ऐका माझं. अरे मला बी राग लय येतो त्यांचा, लय राग येतो. पण असं नाही. नाही, आता घरी गेल्यावर मी सगळ्यांशी तेच बोलणार आहे. तिचं पोस्टिंग कुठं काय उद्या, तिला जाऊ द्या म्हणून. पण घरच्यांची मनं दुखावली जातील ना. मामी, आपण काय मुद्दाम करतोय का? आणि कधी ना कधी हे होईलच की. म्हणजे कदमांच्या घरची पोरगी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडेलच की. आणि त्याची सुरुवात आप्पीपासून झालं तर चांगलंच आहे ना. दाजी, मग कदम काय म्हणतात? नाही, कदम, पिऊ वहिनी, स्वप्नील दादा सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तिने काम करू दे. चला, म्हणजे बाकीच्यांचा पाठिंबा आहे म्हणा की. हा, ते सगळं ठीक आहे, पण सरकारांचा शब्द महत्वाचा. हा, मी बोलणारच आहे त्यांच्याशी. नाही बघा, म्हणजे परत त्याच्यावरनं घरात भांडण नको. नाही नाही नाही, तसं काय होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. मी करतो सगळं व्यवस्थित. आहो दाजी, तुमच्यावर फुल ऑन भरोसा आहे आपला. संपला विषय, होईल सगळं व्यवस्थित. मी करतो. अर्जुन, तुझ्याशी बोलून मनाचा भार हलका झाला बघ आमच्या. बस चला, ये तुम्ही. अहो असं काय, तुम्ही काहीच खाल्लं नाही. अहो आम्ही जेवायला येतो ना परत, म्हणलं की तुम्हाला. दाजी, कधी येताय सांगा. मी काय म्हणतोय, मस्तपैकी मटण करूया आपण. तुला मटण खायचंय? दीपेडॉन, तुम्ही सांगायचं मी यायचं. तुम्ही सांगा कधी येऊ. हा मम्मी, तुला उद्याच मटण आणून देतो काय. बरं चला, ठीक आहे, येतो मी. तुम्ही पण घ्या जेवून. बापू बसा तुम्ही, निघतो मी. अरे नाही येत, चला. अक्का. खरंच बाया सुष्मी, लय भारी जोडी आहे दोघांची, आप्पी आणि अर्जुनची. असा जावई शोधून बी नसता मिळाला तुला. खरं आहे अक्का तुमचं. पण या दोघांना कुणाच्या दृष्ट नको लागायला. हो वहिनी, तुम्ही घ्या की जून. उगाच उशीर झाला तर त्रास नको व्हायला तुम्हाला. हो दादा येईल की. अहो पण काल तेच बोलले ना, सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणून. अगं पर आता 10 वाजून गेले ना. सुजय, तुला माहित नाही का सरकार कुठे गेलेत ते? नाही, त्यांचं जरा काम होतं, दुपारीच बाहेर गेलेत ते. अरे पण गेले ते कुठं? सुजा, अरे त्यांचा फोन पण लागा ना कधीपासून. अरे पण असं कसं कुठं गेले? एवढा उशीर कधीच होत नाही त्यांना घरी यायला. तुझ्या तुला कळत नाही का? तू पण जायचंस की त्यांच्या बरोबर? अगाई मी त्यांना म्हटलं होतं, पण तेच नाही म्हटले मला. गाडी घेऊन जा म्हटलं तर त्यालाही नाही म्हटले. अरे पोरांनो, अरे जावा ना शोधायला जरा. तिथं माझ्या बहिणीची अवस्था बघा कशी झाली. काय बाया, ढेकराला बी आताच यायचं होतं. अहो तुम्ही जरा बघून येताय का? नाही म्हणजे रात्रीची पण कामं चालू असतात ना,
नवीन एखादं काम असेल तर? वहिनी, नवीन कुठलीच कामं चालू नाहीयेत. देवा भैरवनाथा, कुठं गेले असतील हे? त्यांना लवकर पाठवा बाबा घरी. आई तुम्ही रडू नका, शांत व्हा, येतील की सरकार. मी काय म्हणतोय, जाऊन आपण शोधूनच येऊ त्यांना. दादा तू पण चल. हा मी काय म्हणतो, आपण सगळीच जाऊया, फक्त एकाच बाजूला नको जायला. हा ठीक आहे, चल चल. अरे काय बारका परवानगी करताय तुम्ही? मीटिंग असेल कुठली तरी, कुठं जातात तेव्हा सरकार? अरे जावा ना शोधायला, इथं आमच्या जीवाला किती भोर लागलाय. कोण आहे का घरी? दादा आला वाटतं. मी बघतो. का रे? चिट्टी चिट्टी. सरकारची चिठ्ठी आली आहे. काय लिहिलंय ते तरी बघ चिठ्ठीत. मी निघतोय, शोधण्याचा प्रयत्न करू नका. उभेराव सरकार. काय माहिती कुठे काय, घरात काय भांड बिंड? कुठलं काय पण खरंच बाबा गायब झाला का काय रे? या सरकारचं बाहेर कुठं काय लपडं बिपडं तर नाही ना? मुडद्या, अरे तुझ्या जिभेला का हाडबीड आहे का? काय बी काय बोलतोस? आगाई असलंच पाहिजे. असं असेल ना तर अख्खं घर पोलबडून पडेल बरं. आपण कशासाठी? तू त्या सुजाला खिशात घाल आणि मी घरच्यांचं बघते बघ का नाही. आई तू त्या सुजाचं टेन्शन घेऊ नको, त्याला असा खेळवतो. बराबर आहे, हा चानच आहे बघ. पण त्या मी खूप घोर ताब्यात घेते. इकडचं पान तिकडं बी झालं नाही पाहिजे बघ आपल्याशिवाय त्यांचं. हा आई असं जर झालं ना त्या आत्मीच्या तर आहे ना. पण तिला माहिती आहे का? नाही तर ती तिकडे मजा मारत बसली असेल. असं कसं? मी सांगतो ना तिला, तिचे लाडके सासरे गायब झालेत, सांगायला नको. हा हा हा, लाव लाव फोन लाव फोन लाव. आपल्याला कशाला फोन करतो रे? आता सासऱ्याचं सांगायला नको का? आपण ट्रेनिंग मध्ये आहे ना मावशी. अरे ते ट्रेनिंग महत्वाचं का सासरा महत्वाचा? मला तुमच्याशी वादच घालायचा नाही. आत्तीला कोणी सांगितलं नाही यातलं काय? माझ्याकडे वाईट नाही कोण. महाग एकदा टोले दिलेले आठवतात ना? अरे पोलीसवाला आहे ना तू, मग तसं एक तरी काम कर की सरकारला शोधून काढ. का नुसता खायला झालाय पोलीस? कशी बोलती म्हणतो ती, बघितलं ना? मी बी त्याला सोडणार नाही अजिबात. हे ट्रेनिंग बिनिंग संपलं ना की लगेच पोस्टिंग होईल आपलीची. अहो साहेब, साताऱ्यातल्या बुर्जीवाल्याला पण सोडलेला नाही. अहो रात्रीची नवीन गाडी कुणी टाकली की लगेच हप्ता घेतोय, कुणा सुट्टी देत नाही बघा. अरे चिंचुकी या चिरीमिरीने काय होणार आहे? हे 5-50 कुठं करोड कुठं. इथं बायकोनं भ्रष्टाचार संपवायचा वेळा उचललाय आणि नवरात तिला चुना लावतोय. तू काय करतोय इथं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय. काय उत्तर बित्तर नको, निघा चला. बघा अर्ज्या, विचार कर, आप्पीची पोस्टिंग साताऱ्यात होऊ शकते. तुला कसं कळलं? अर्ज्या दुसरं काय करणार आहे तू? अरे आमदार साहेबांची पोच मोठी आहे आता. तू ते सरकारचं बघ,
माझं मी बघतो बाकी. अरे पोलीस तो आहे ना? अर्ज्या, सरकार येतील कधी ना कधी, पण आप्पीची पोस्टिंग बाहेर गेली तर काय करशील? तुला का रे एवढा इंटरेस्ट आप्पीची पोस्टिंग इकडे करण्यात? मला पैशात इंटरेस्ट आहे. मला नाही पटत. आजपर्यंत आप्पीचं तुझं कधी पटलं नाही. तिचं चांगलं झालेलं तुला कधी बघवलं नाही, तरी मी एवढा पुळका? अर्ज्या, तिचा आणि माझा संबंध आल्यावर बघू, पण माझी वहिनीच कलेक्टर म्हणल्यावर माझे 4 कामं अशीच होतील ना. पण जाऊ द्या, तुलाच इंटरेस्ट नाही म्हटल्यावर इथं थांबून काय करू? काय चिंचुके, चल बंट्या. आमदार साहेब, अहो तुम्हाला बोललो होतो ना मी, एवढा दम नाही याच्यात. चला. थांबे. दम आहे का नाही चांगलंच माहिती आहे तुम्हाला, पण विश्वास नाही माझा तुमच्यावर. नाही म्हणजे आप्पीची पोस्टिंग इकडे करण्यामध्ये खरंच मी मदत करणार का नाही, मला जरा डाऊट आहे. दुसरा काय पर्याय आहे तुझ्याकडे? आणि मला सांग, पैसे कुणाला देणार होतास तू? तू कुणाला देणार आहे? मॅडमचे कनेक्शन आहे दिल्लीत, आणि आप्पीचं काम म्हटल्यावर त्या लगेच तयार झाल्यात. पाहिजे तर खात्री करून घे. लावू का फोन? काय करायला लागेल? आमचे बी हप्ते तूच गोळा करायचे, त्यात कट मी तुला देईल. पण हा, फक्त इथलेच नाही. उसको पसंद नहीं है कि मैं शादी के बाद जॉब करूं। अरे पर वो खुद एक IAS ऑफिसर है, उसको पता होना चाहिए कि तुम कितने। हाँ लेकिन ये सब कुछ है, लेकिन उसके घर वाले ही नहीं मान रहे ना, उन लोगों को नहीं पसंद है सब कुछ। शादी के बाद जॉब वगैरह ये सब नहीं मानते और नहीं अलाउ करते। पता नहीं अब क्या होगा यार। पूनम, वो सब छोड़ो, पहले हम खाना खा लेते हैं। हाँ चल तू। चलो चल। ये शादी वादी के चक्कर में पड़ोगी ना तो यही हाल होगा, खाना भी नसीब नहीं होगा। आई डोंट बिलीव इन रिलेशनशिप्स। मेरी मानो तो सिर्फ काम पे ध्यान दो, सिर्फ काम ही हमारा खुद का होता है, बाकी इस दुनिया में कोई भी नहीं। गॉट इट? जी मैडम सर। है कोई जवाब? अपर्णा, हर औरत से ये सवाल पूछा जाता है, हालांकि औरत के जन्म लेने के साथ ही ये सवाल उसके माथे पर जड़ दिया जाता है। लेकिन मैडम सर, इसका सॉल्यूशन ये तो नहीं है ना कि दोनों में से एक चीज चूज करो, या घर या काम। और अगर ऐसी बात हुई तो घर की बेटी बहू बाहर जाके काम नहीं कर सकती, और ये तो गलत बात है ना। अपर्णा, कुछ याद आ गया। हाँ? मैं भी यही सोच लेकर इस ट्रेनिंग सेंटर में आई थी, और आज देखो, कहना बहुत आसान है लेकिन करना बड़ा ही मुश्किल, बल्कि नामुमकिन है। नहीं, पर मैं मुमकिन कर दिखाऊंगी। तो सबसे ज्यादा खुश मैं ही होंगी। विनू भाऊजी कुठे आहेत? हे विनू भाऊजी कुठे आहेत? सरकार अहो विनू भाऊजी, मी काय विचारते, कुठे आहेत सरकार? हो अहो, कुठे आहेत तुमचे दादा? त्यांनी आजपर्यंत काय नाही केलं तुमच्यासाठी? काय नाही केलं सांगा की? का नाही घेऊन आला तुम्ही त्यांना? वहिनी, अहो लई ठिकाणी शोधलं, सगळीकडे फिरलो, अहो पाक आपल्या मूळ गावी गेलो होतो महाबळेश्वर जवळ,
फुटत नाही गावला हो. वहिनी भाऊजी मला काय बी माहित नाही. आत्ताच्या आत्ता त्यांना इथं घेऊन या. आई आई अगं सोड नवीन या काकाला. आई आई तू गप्प बस. वहिनी समजे प्रयत्न करतायत, शोधाशोध चालू आहे. अगं वहिनी कशाला काळजी करतेस, आपण सगळे मिळून शोधू की दादाला. ए तुम्ही सगळी जण गप्प बसा. तुम्हाला त्यांची काहीच पडलेली नाही. एक नंबरची स्वार्थी आहे तुम्ही सगळी.